नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्मबल फाउंडेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. अग्निवीर जीडी 2026 तर सॅम्पल पेपर हे जॉईन इंडियन आर्मी ह्या वेबसाईटवरला क्वेश्चन पेपर आहे. क्वेश्चन पेपर 5वा आहे. हा जॉईन इंडियन आर्मीवरती बघायला गेला तर तुम्ही हा हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये पेपर आहे. खरं मी तुम्हाला पूर्णपणे हा मराठीमध्ये सांगणार आहे. फिलिंग तुम्हाला मराठीमध्ये येणार म्हणजे येणार. तुम्ही पूर्णपणे हा क्वेश्चन पेपर बघा. तर प्रश्न क्रमांक पहिला बघा काय म्हटलेला आहे. क्वेश्चन नंबर पहिला, प्रद्योत विक्रम माणिक्य देव वर्मा ने त्रिपुरा में निम्नलिखित में से किस राजनीतिक दल की स्थापना की थी. राजनीतिक दल म्हणजे राजनीतिक राजकीय पक्ष. आता बघा हा 2022 मध्ये स्थापन केलेला 2022-23 मध्ये स्थापन केलेला एक पक्ष होता. हा त्या काळचा प्रश्न आहे. करंट अफेअर्सवरती चालू घडामोडीवरला प्रश्न आहे. त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला येणार नाही. ठीक आहे, तरीसुद्धा तुम्हाला उत्तर सांगतो. टिपरा मोती पार्टी, कुठली टिपरा मोती पार्टी नावाची त्यांनी काय केलेलं होतं, राजकीय पक्ष चालू केलेला होता. मग असाच प्रश्न ह्याच्या संबंधित तुम्हाला प्रश्न येऊ शकतोय. आता बघा 2024 मध्ये TVK नावाच्या पक्षाची स्थापना केली. कुणी? विजय यांनी, ॲक्टर विजय यांनी TVK नावाच्या पक्षाची स्थापना केली. तामिळगा वेत्री काझीगम हे या पक्षाचं काय बघा नाव आहे. कुणी केली? विजय, ॲक्टर सी जोसेफ विजय, आणि तेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री झालेले आहे. हे तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. हा प्रश्न का दिलाय ते लक्षात घ्या तुम्ही. राजकीय पक्ष असाच प्रश्न येणार नाही. कारण राजकीय पक्ष हे 2025-26 2024-25-26 मध्ये कुठले कुठले स्थापन झाले हे तुम्ही काढलं पाहिजे, जे महत्त्वाचे आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर दुसरा बघा, सुखविंदर सिंग सुक्कू भारत के निम्नलिखित में से किस राज्य के राजनीतिक नेता आहे. तर हे कुठल्या राज्याचे नेता आहेत? सुखविंदर सिंग सुक्कू. पंजाबचे, हिमाचल प्रदेशचे, हरियाणाचे की दिल्लीचे? उत्तर आहे हिमाचल प्रदेशचे. बघा ते हिमाचल प्रदेशचे सध्या मुख्यमंत्री आहे आणि हे 2022 मध्ये हिमाचल प्रदेशचे काय झालेले आहेत, मुख्यमंत्री झालेले आहेत. ते नव्यानं हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री झालेले होते सुखविंदर सिंग सुक्कू, आणि त्यावेळी हा प्रश्न आलेला होता. हा सुद्धा चालू घडामोडीवरला प्रश्न आहे. तर तुम्ही सुद्धा 2024-25-26 या काळामध्ये कुठल्या कुठल्या राज्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि कोण कोण मुख्यमंत्री झालेले आहेत हे सर्व गोष्टी काढल्या पाहिजे. हा प्रश्न कशा पद्धतीनं तुम्हाला बघा विश्लेषण करायचं, अनालिसिस करायचं बी बाबा, अभ्यास कसा करायला पाहिजे. असं नाही की बघा हे फक्त तुम्ही काय बघा ह्याचं पाठ करत गेला ह्याचं पाठ करत गेला, हा प्रश्न येणार नाही तुम्हाला. हा काय बघा फिक्स क्वेश्चन नाही आहे. हा काय बघा चेंज होत राहणार, एवढं लक्षात ठेवा. ह्याच्या काय बघा रिलेटेड संबंधित तुम्हाला क्वेश्चन येणार. आता त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा बघा. क्वेश्चन नंबर तिसरा, ब्रिटिश भारत की निम्नलिखित में से किस जेल में महान स्वतंत्रता सेनानी भगत सिंह को फांसी दी गई थी. तिहाड़ जेल दिल्ली, सेंट्रल जेल लाहोर, येरवडा जेल पुणे की सेल्युलर जेल अंदमान आणि निकोबार द्वीप समूह. आणि त्याचं बरोबर उत्तर आहे सेंट्रल जेल लाहोर. सेंट्रल जेल लाहोरमध्ये भगतसिंग यांना फाशी दिलेली होती. आता हा काय बघा एक फिक्स इतिहासाचा प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्हाला परत येऊ शकतोय. तर भगतसिंग यांना फाशी दिलेली होती सेंट्रल जेल लाहोरमध्ये दिलेली होती. त्यांच्याबरोबरच सुखदेव, त्यांचे सहकारी सुखदेव आणि राजगुरू यांना सुद्धा फाशी त्याच जेलमध्ये दिलेली होती. त्याच जेलमध्ये सुखदेव आणि राजगुरू यांना सुद्धा दिलेली होती. सेंट्रल जेल लाहोर त्यावेळी काय बघा पाकिस्तान आणि भारत हा सर्व काय बघा सर्व भारताचाच पार्ट होता. पंजाब प्रांतामध्ये येत होतं. आता सध्या हे सेंट्रल जेल लाहोर कुठं येते? पाकिस्तानमध्ये येते. त्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा बघा, भारतीय वायुसेना प्रशिक्षण केंद्र दुंडीगल निम्नलिखित में से किस भारतीय राज्य में स्थित आहे. कुठल्या राज्यामध्ये हे दुंडीगल नावाचं ठिकाण आहे की जे भारतीय वायुसेनेचं प्रशिक्षण केंद्र आहे. तर हे कुठल्या राज्यामध्ये आहे? महाराष्ट्रामध्ये आहे. खाली ऑप्शन आहेत बघा, महाराष्ट्रामध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे, आंध्र प्रदेश की तेलंगणा. आणि बरोबर उत्तर तेलंगणा. हे तेलंगणामध्ये आहे. हे दुंडीगल नावाचं ठिकाण जे आहे ना ते तेलंगणामध्ये आहे. तेलंगणा हे काय बघा तेलंगणामध्ये दुंडीगल नावाचं ठिकाण. हैदराबादपासून 43 किलोमीटर 45 किलोमीटर दूर आहे हैदराबादपासून. आणि तेलंगणाची राजधानी कुठली? हैदराबाद. हे सुद्धा लक्षात ठेवा. तर इथं ऑफिसर्सना काय बघा प्रशिक्षण दिले जाते भारतीय वायुसेनेच्या. तर हे ठिकाण तेलंगणामध्ये आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर नागालैंड राज्य को भारतीय संघ के 16वें राज्य के रूप में औपचारिक रूप से कब शामिल किया गया था. तर नागालँड हे राज्य भारतामध्ये कधी सामील झालं
तर पहिला ऑप्शन 1 डिसेंबर 1963, दुसरा 1 डिसेंबर 1964, तिसरा 65 आहे आणि त्यानंतर 66 आहे. बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 1 1963 साली 1 डिसेंबर 1963 साली नागालँड हे काय बघा भारताचं 16वं राज्य म्हणून सामील झालं. जसं की बघा महाराष्ट्र दिन कधी आहे, महाराष्ट्राची स्थापना कधी झाली तर ती 1 मे 1960, 1 मे 1960 रोजी ही महाराष्ट्र राज्याची स्थापना दिवस. त्याच पद्धतीनं जे नागालँडचा स्थापना दिवस कधी आहे 1 डिसेंबर 1963 आणि नागालँडची राजधानी कुठली आहे कोहिमा ही नागालँडची राजधानी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा, बादामी नाही, मराठीमध्ये त्याला बदामी असं म्हणायचं, बदामी गुफा मंदिर जो हिंदू और जैन गुफा मंदिरों का एक संकुल है ज्याच्यामध्ये हिंदू आणि जैनांच्या गुहा आहेत. भारत में निम्नलिखित में से किस राज्य में है, तर हे कुठल्या राज्यामध्ये आहे बदामी नावाचं ठिकाण? महाराष्ट्रामध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे, उडीसामध्ये आहे की राजस्थानमध्ये? आणि बदामी नावाचं ठिकाण कुठं आहे? कर्नाटकमध्ये आहे. तर इथं बघा लेण्या आहेत, हिंदू आणि जैन मंदिरांच्या काय बघा लेण्या गुहा इथं आहेत. तुम्हाला दाखवतो बदामी इथं दिसते बघा. हे अशा पद्धतीनं इथं दगडामध्ये कोरीव केलेलं काम आहे. हे दिसते काय तुम्हाला? दगडामध्ये कोरीव केलेलं बघा इथं हे दगडामध्ये कोरीव केलेलं काम आहे. इथं सुद्धा हे आहेत. अशा पद्धतीने हिंदू आणि जैन तिथं देवांचं मूर्त्या कोरलेल्या आहेत. आणि हे युनेस्कोच्या हे बघा तुम्हाला का विचारले जाते, तुम्हाला कारण सांगतो. हे जे आहे ना बदामी गुफा मंदिर तुम्हाला का विचारलं, कारण ते युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये येते. काय ते जागतिक वारसा स्थळामध्ये येते. आता बघा तुमचं काम काय राहणार आहे मी तुम्हाला सांगतो जरा. हे जे बदामी गुफा मंदिर तुम्हाला विचारण्याचं कारण पण तुम्हाला सांगतो. हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतोय. आता युनेस्को जागतिक वारसा स्थळ भारतामध्ये कुठली आहेत त्यांची लिस्ट काढा तुम्ही राज्यावाईज. महाराष्ट्रामध्ये कुठली आहेत, कर्नाटकमध्ये कुठली आहेत, तामिळनाडूमध्ये कुठली आहेत, तेलंगणामध्ये कुठले आहेत, आंध्र प्रदेशमध्ये कुठले आहेत, उत्तर प्रदेशमध्ये कुठले आहेत, असे काय बघा राज्यावाईज तुम्ही काय करा लिस्ट काढा जे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये आहेत. तो प्रश्न येतोय म्हणजे येतोयच. हमखास 2-3 प्रश्न त्यातला असतात. हमखास त्यातलं 2-3 प्रश्न असतात. बघा ह्याच पद्धतीचा प्रश्न ह्योच असेल असं नाही. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये भारतातल्या भरपूर काय बघा वास्तू आहेत, भरपूर गोष्टी आहेत. त्यांचे काय बघा तुम्ही लिस्ट काढा. समजलं? ह्या काय बघा युनेस्को मध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणजे काय? ह्या प्राचीन गोष्टी असतात, प्राचीन वास्तू असतात. त्यांचं काहीतरी बघा महत्त्व असते, ऐतिहासिक महत्त्व असते, सांस्कृतिक त्याला महत्त्व असते. त्यामुळे ते जागतिक वारसा स्थळामध्ये गोष्टी असतात. ठीक आहे, अशा गोष्टींची तुम्ही लिस्ट काढा. त्या पद्धतीचं 2-3 क्वेश्चन येतात. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघा, कुंभलगढ़ का किला भारत में निम्नलिखित में से किस राज्य में स्थित है? कुंभलगढ़ का किला तर राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात की पंजाब? आणि त्याचं बरोबर उत्तर आहे राजस्थानमध्ये. कुंभलगढ़. तर कुंभलगढ़ नावाचं हे जे ठिकाण आहे, हा किल्ला आहे, हा फोर्ट आहे, हा किल्ला कुठं आहे? राजस्थानमध्ये आहे. कुंभलगढ़ नावाचा किल्ला दाखवतो बघा. वर्ण कसा दिसतोय बघा, असा दिसतोय वर्ण असा हा किल्ला दिसतोय. साईडनं कशी त्याची दिसतात बघा कुंभलगढ़च्या किल्ल्याची, ते अशी दिसतात बघा. ह्याचा बाजूनं सुद्धा तुम्हाला व्ह्यू दिलेला आहे हा कुंभलगढ़ किल्ल्याचा. ठीक आहे. त्यानंतर हे राजस्थानमध्ये ठिकाण आहे कुंभलगढ़ नावाचं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघा, बुद्ध जयंती या वैशाख म्हणजे वैशाख जयंती सुद्धा म्हणतात किंवा वैशाख पौर्णिमा सुद्धा म्हणतात त्याला. वैशाख महिन्यामध्ये येते. जो बौद्धों का सबसे महत्वपूर्ण त्यौहार है वर्ष 2023 में निम्नलिखित में से किस माह में मनाया जाएगा? आता 2023चा बघा, हा 2023मध्ये विचारला आहे. तुम्हाला आला तर कसा येणार? 2026मध्ये कधी झाला? बरोबर आहे की नाही? बुद्ध जयंती साजरी झाली. बुद्ध जयंती किंवा त्याला बुद्ध पौर्णिमा असं म्हणतात. ती महत्त्वाची पौर्णिमा आहे ही बघा. मार्चमध्ये 2023मध्ये झाली होती, जानेवारीमध्ये, मेमध्ये की फरवरीमध्ये? तर मेमध्ये झालेली होती. कुठं झालेली होती? मेमध्ये. आत्तासुद्धा 2026ची 1 मे 2026मध्ये झालेली आहे. कधी झालेली आहे? 1 मे 2026मध्ये ही बुद्ध पौर्णिमा होऊन गेलेली आहे. बुद्ध पौर्णिमा ही महत्त्वाची पौर्णिमा आहे भारतामध्ये, कारण ह्या पौर्णिमेच्या दिवशीच गौतम बुद्धांचा जन्मसुद्धा झालेला आहे, त्यांना ज्ञानप्राप्तीसुद्धा झालेली आहे आणि महापरिनिर्वाण हे सुद्धा त्याच दिवशी झालेलं आहे. त्यामुळे ही बुद्ध पौर्णिमा, बुद्ध जयंती साजरी केली जाते. एकाच दिवशी त्यांचं झालेलं आहे. महापरिनिर्वाण म्हणजे साध्या शब्दात त्यांचा मृत्यू सुद्धा एकाच दिवशी झालेला आहे. त्यांनी आपल्या
जो देहाचा त्याग सुद्धा त्याच दिवशी केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघा. उड़ीसा राज्य में स्थित भितरकनिका राष्ट्रीय उद्यान के घर के रूप में जाना जाता है, की ओडिसा राज्यामध्ये भितरकनिका राष्ट्रीय उद्यान आहे. हे कुणाचं घर म्हणून काय बघा ओळखलं जाते? वाघांचं, खारे पाणी की मगरमच्छ म्हणजे खाऱ्या पाण्याच्या मगरी, तेंदुये की सायबेरियाई सारस. तर ह्याचं उत्तर बरोबर आहे खाऱ्या पाण्याच्या मगरी. खाऱ्या पाण्याच्या मगरींसाठी हे काय बघा मगरमच्छला मराठीमध्ये मगरी असं म्हणतात. खाऱ्या पाण्याच्या मगरीसाठी हे प्रसिद्ध असणारं भितरकनिका राष्ट्रीय उद्यान एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे जिथे खाऱ्या पाण्याच्या मगरी सापडतात. ओडिसा राज्यामध्ये हे सुद्धा युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये हे सुद्धा येते. बघा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये हे सुद्धा येते. कुठलं? कुंभलगडचा किल्ला सुद्धा येतोय. हे त्यानंतर बदामी तुम्हाला मी सांगितलंच, बदामी गुफा मंदिर येते. कुंभलगडचा किल्ला सुद्धा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये येतोय. हे जे ओडिसामधलं भितरकनिका राष्ट्रीय उद्यान सुद्धा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये येते. म्हणून मी तुम्हाला सांगतोय 3 प्रश्न तरी फिक्स आहेतच. 2 ते 3 प्रश्न हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामधली भारताची लिस्ट काढा. 2-3 प्रश्न फिक्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघा काय आहे. भारत के किस राज्य में इंद्रायणी नदी पर बना भूशी बांध एक चिनाई वाला बांध आहे. चिनाई म्हणजे दगडी बांधकाम. दगडी बांधकाम असणारा इंद्रायणी नदी कुठं आहे? तर महाराष्ट्रामध्ये आहे. हे काय बघा डोळे झाकून आपण सांगू शकतोय. आणि भूशी धरण, तर इंद्रायणी नदीवरती भूशी धरण आहे. हे भूशी धरण महाराष्ट्रामध्येच आहे. तर लोणावळ्याचं जे रेल्वे स्टेशन आहे त्याच्यापासून ते 7 ते 10 किलोमीटर दूर आहे भूशी डॅम. बघा अशा पद्धतीनं हा भूशी डॅम आहे. बघा पावसाळ्यामध्ये एकदम पर्यटनासाठी चांगला असतोय. एकदम भरला का नाही असं पायऱ्यांवरनं तिथं पाणी वाहते. पायऱ्यांवरनं काय होते? पाणी वाहते. आणि त्याचं काम जर बघितलं ते पूर्णपणे दगडी बांधकाम आहे. त्याचं चिनाईवाली म्हणजे पूर्णपणे दगडी बांधकाम असणारा आहे. लोणावळ्याजवळ आहे भूशी डॅम आणि इंद्रायणी नदी काठी आहे हा. ठीक आहे. आणि हे महाराष्ट्रामध्ये ठिकाण आहे लोणावळा. 2011 की जनगणना के अनुसार केरळ की साक्षरता दर किती? तर केरळाची साक्षरता किती होती हा प्रश्न आहे. तर त्याचं बरोबर उत्तर आहे 94%. किती होती? 94% ही केरळाची साक्षरता होती 2011च्या जनगणनेनुसार. महाराष्ट्राची जर विचारली तर 84.32% होती. महाराष्ट्राची किती होती? 84.32%. सगळ्यात जास्त साक्षरता 2011च्या जनगणनेनुसार कुणाची होती? केरळची होती. कुणाची? सगळ्यात जास्त केरळची. सगळ्यात कमी जर विचारलं तुम्हाला कुणाची साक्षरता होती लिहून घ्या. सगळ्यात 2011च्या जनगणनेनुसार सगळ्यात कमी जर साक्षरता बिहारची होती. ती किती टक्के? 61%च्या आसपास ही बिहारची काय होती? साक्षरता होती. ठीक आहे. त्यानंतर हे बघा क्वेश्चन नंबर 12 काय म्हटले? फरवरी 2023 तक प्राप्त जानकारी के अनुसार भारत के प्रधानमंत्री के प्रधान सचिव कोण थे? आता बघा हा प्रश्न मी तुम्हाला तेच सांगतोय 2023चा प्रश्न आहे. त्यावेळेच्या करंट अफेअर्सवरती चालू घडामोडीवरला क्वेश्चन आहे 2023चा. आता तुम्हाला विचारलं तर माहिती 2025-26 तक 2026 किंवा 2025 तक प्राप्त जानकारी के अनुसार भारत के प्रधानमंत्री आपले जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव, मराठीमध्ये सुद्धा त्याला प्रधान सचिवच असं म्हणतात, कोण आहेत? तर बघा आत्ता सध्याला जर बघायला गेलं 2023 एकच होते ते म्हणजे प्रमोद कुमार मिश्रा. कोण होते? PK मिश्रा होते. PK मिश्रा 2023 आत्ता सध्याला PK मिश्रा सुद्धा आहेत आणि शक्तिकांत दास RBIचे माजी गव्हर्नर, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास हे सुद्धा नाव तुम्ही लक्षात ठेवा. शक्तिकांत दास ह्या दोघांच्याकडं ही जबाबदारी आहे. शक्तिकांत दास कुणाची? प्रधान सचिव या पदाची प्रमोद कुमार मिश्रा आणि शक्तिकांत दास या दोघांच्याकडे सध्याला ही जबाबदारी आहे. पहिल्यांदा शक्तिकांत दास नव्हते 2023 आता सध्याला ते सुद्धा आहेत प्रमोद कुमार मिश्रा आणि शक्तिकांत दास. ठीक आहे. त्यानंतर हा प्रश्न सुद्धा काय बघा सर्वोच्च न्यायालय के निम्नलिखित न्यायाधीशों में से कौन से हिमाचल प्रदेश के पूर्व महाधिवक्ता थे? या सुद्धा हा करंट अफेअर्सवरला क्वेश्चन आहे. हा त्याच पद्धतीचा क्वेश्चन तुम्हाला येणार नाही त्यामुळे वेळ घालवू नका. ठीक आहे. पुढचं काय बघा निम्नलिखित में से किस खेल शख्सियत को लाइफ टाइम अचीवमेंट 2022 के ध्यानचंद पुरस्कार प्रदान किया? आता बघा हे 2022चा क्वेश्चन आहे. तुमचं काम काय आहे तर 2024-25 यामध्ये ध्यानचंद पुरस्कार कुणाकुणाला मिळालं ते ध्यानचंद पुरस्कार तुम्ही काढा. 2022
2024, 25, 26मध्ये 25, 26मध्ये ध्यानचंद पुरस्कार कुणाला मिळाले ते काढा, त्यांची लिस्ट काढा. हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तुम्ही 2025 आणि 26चं बघा. 2025 आणि 26मध्ये ध्यानचंद पुरस्कार कोणाकोणाला मिळालेले आहेत हा प्रश्न येणार नाही, एवढं लक्षात ठेवा. ह्याचं तरी पण उत्तर होतं अश्विनी अंकुजी सी. ठीक आहे. त्यानंतर खेल शख्सियत बी साई प्रणीत निम्नलिखित में से किस खेल से संबंधित आहे, कुठल्या खेळाशी संबंधित आहे, बॅडमिंटनची. हा सुद्धा प्रश्न येणार नाही, हा सुद्धा चालू घडामोडीवरला प्रश्न होता. मी तुम्हाला तेच सांगतोय, प्रश्नांचा तुम्ही अभ्यास करा. हा प्रश्न म्हणजे खेळावरती 2 प्रश्न येणार. कुणाला बघा असं येईल अर्जुन पुरस्कार मिळाला, कुणाला काय बघा ध्यानचंद पुरस्कार मिळाला, कुणाला काय बघा द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला. तर ह्याची लिस्ट तुम्ही 2025-26ची काढा, आत्ता चालूच्या याच्यामधली काढा. हे मागचे प्रश्न आहेत. त्याच पद्धतीने ह्या बी साई प्रणीतचं का विचारलंय, कारण ह्यांना काहीतरी कुठलं ना कुठलं तरी हे मिळालेलं असणार आहे. काहीतरी बघा त्यांना अर्जुन पुरस्कार कुठला ना कुठला तरी पुरस्कार त्यांना मिळालेला असणार आहे, त्यामुळे हा प्रश्न आलेला आहे. त्यामुळे जराशी काय बघा माहिती तिथं घेतली पाहिजे तुम्हाला. म्हणून प्रश्नांचा व्यवस्थितरित्या अभ्यास केला पाहिजे. जे फिक्स क्वेश्चन आहेत ते फिक्स, त्यांचा अभ्यास डायरेक्ट पाठ केला तरी चालतो. जसं की बघा गणिताचं क्वेश्चन त्याच पद्धतीचं येऊ शकतात. खरं जे GK GS आहे, जे म्हणजे GK जनरल नॉलेजचं क्वेश्चन हे जरा वेगवेगळे येणार, तुम्हाला एवढं लक्षात ठेवा. नाही तर हेच पाठ केले आणि हे आलं का नाही असं नाही. ओके. त्यानंतर विज्ञानचं प्रश्न जास्त वेळ लागलेला आहे. चला विज्ञानचं प्रश्न 16वा प्रश्न काय म्हणतोय बघा. पदार्थ की किस अवस्था में कणों के बीच आकर्षण बल नगण्य होता है. म्हणजे जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन, आकर्षण बल जे आहे ते पूर्णपणे नगण्य म्हणजे ना के बराबर असते. कुठल्या अवस्थेमध्ये, पदार्थाच्या 3 अवस्था आपल्याला तर माहीत आहेत, स्थायू, द्रव आणि वायू. या पदार्थाच्या 3 अवस्थामध्ये कुठल्या अवस्थेमध्ये की जे आकर्षण बल असते, एकमेकांच्याकडे खेचण्याचं जे बल आहे ते पूर्णपणे नगण्य म्हणजे ना के बराबर होते. त्यामुळे जे काय बघा जे कण असतात ते मुक्तपणे काय बघा संचार करतात. तर हे कशामध्ये असतात तर गॅसमध्ये असतात. कशामध्ये? वायूमध्ये. गेसीयलाच काय बघा वायू असं म्हणतात. वायूमध्ये काय बघा एकदम कमी असते आणि त्यामुळे मुक्तपणे इकडे तिकडे फिरतात. तुम्ही बघा आपल्या शेजारी पण इकडे तिकडे वायत, ते इकडे तिकडे आपल्याला दिसत नाहीत, एवढं मुक्तपणे ते फिरायला लागलेलं आहे. तर स्थायूमध्ये काय मात्र स्थायूमध्ये सगळ्यात जास्त जे आकर्षण असते, आकर्षण बल सगळ्यात जास्त जर विचारलं कुठल्या अवस्थेमध्ये तर त्याचं उत्तर तुम्ही स्थायू दिलं पाहिजे. त्यानंतर द्रवामध्ये असते, सगळ्यात कमी वायूमध्ये असते. वह प्रक्रिया जिसमें माध्यम के अणुओं को शामिल किए बिना उष्मा एक पिंड से दूसरे पिंड में स्थानांतरित होती है. म्हणजे अशी प्रक्रिया की ज्याच्यामध्ये एका पार्टिकलकडून म्हणजे किंवा एक बॉडी आहे, इथं समजा काय बघा इथं काहीतरी एक बॉडी आहे आणि ही दुसरी बॉडी आहे, समजलं, ही एक बॉडी, हा एक पिंड आहे, दुसरा पिंड आहे. एक बॉडी म्हणजे लक्षात आली, ही एक बॉडी आहे आणि ही एक बॉडी आहे. आता ह्याच्याकडून काय बघा ह्याच्याकडे अशी हीट वाहणार आहे, अशी इकडे हीट गेली, उष्णता गेली, इकडं ही उष्णता वाहत आहे. आता उष्णता वाहत असताना इथं जे बघा पार्टिकल्स आहेत, तुम्हाला सांगतो ह्या ठिकाणी काय बघा इथं काहीतरी पार्टिकल्स असणार, माध्यम असणार. जसं की बघा हवा माध्यम आहे. आता आता माझी बॉडी आणि दुसरी कुणाची तरी बॉडी, इथनं काय बघा उष्णता जाते. आता इथं मध्ये काय आहे, मध्ये काहीतरी हवा आहे, माध्यम आहे, ते हवा किंवा काही ना काहीतरी आहे, तर त्याला माध्यम म्हणतात. तर अशी कुठली प्रक्रिया की तिथं माध्यमची आवश्यकता लागत नाही तरी सुद्धा उष्णता पास होते, तरी सुद्धा उष्णता जाते, असा प्रश्न आहे. प्रश्न समजला तुम्हाला? एका बॉडीकडून दुसऱ्या बॉडीकडे उष्णता जाते, खरं तिथं माध्यमाची आवश्यकता पडत नाही. तर ह्याला काय म्हणतात बघा, विकिरण असं म्हणतात किंवा त्याला किरणोत्सर्ग असं म्हणतात. प्रारण किंवा त्याला प्रारण सुद्धा म्हणतात. जसं की त्यालाच इंग्लिशमध्ये रॅडिएशन असं म्हणतात. काय म्हणतात? रॅडिएशन एनर्जी तुम्हाला माहिती आहे, त्याला माध्यमांची आवश्यकता अजिबात लागत नाही तरी सुद्धा ही ठिकाणं तिकडे पास होते. ओके, समजलं असेल. त्यानंतर किसी पिंड के वजन को वजनाचा हे काय गुणनफल काय आहे? वजन म्हणजे वेट, वजन बरोबर द्रव्यमान गुणुले जी म्हणजे गुरुत्वीय त्वरण, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. वजन बरोबर द्रव्यमान गुणुले जी. म्हणजे जर असा जर आला W बरोबर M गुणुले जी, मास गुणुले जी, हा इथं फॉर्म्युला असतोय. आणि जीची किंमत तुम्हाला माहिती आहे, जी म्हणजे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्याची किंमत असते. ही सुद्धा डायरेक्ट विचारली जाते. जे गुरुत्वीय त्वरणाची किंमत म्हणजे डायरेक्ट किंमत किती असते तर 9.81. किती? जी बरोबर इथं 9.81 ना, हे जी आहे, हे जी
बरोबर हे 9 आहे, 9.81 मीटर पर सेकंद स्क्वेअर ही किंमत डायरेक्ट विचारली जाते तुम्हाला, 9.81 मीटर पर सेकंद स्क्वेअर त्या जीची किंमत. त्यानंतर निम्नलिखित में से किस वाद्य यंत्र में वायुस्तंभ एअर कॉलम के कंपन से ध्वनी उत्पन्न होता है. कंपन म्हणजे व्हायब्रेशन. जसं काय बघा एअर कॉलम त्याच्यामध्ये हवास्तंभ असतात. एअर कॉलमला मराठीमध्ये काय म्हणतात, हवास्तंभ. हवास्तंभ असतात, हवेचं स्तंभ असतात. तुम्ही बासरी बघितलेल्या आहे, बासरीमध्ये काय बघा होलं असतात, ते हवेचे होलं असतात. फुकल्यानंतर काय बघा तिथं काय बघा व्हायब्रेशन होते आणि व्हायब्रेशनमुळे आवाज निर्माण होते. तर हवेचे ते काय बघा स्तंभ आहेत, कॉलम आहेत. तर कशामध्ये असतात, बासरीमध्ये असतात. बासुरी मराठीमध्ये त्याला बासरी असं म्हणतात. आणि त्यानंतर काय बघा आवाज उत्पन्न होतोय. हाच प्रश्न आहे. निम्नलिखित में से किसके द्वारा निर्मित प्रतिबिंब पार्श्व रूप से उलटा उलट विरुद्ध असते प्रतिबिंब. जसं की बघा ह्याचं उत्तर बरोबर आहे समतल दर्पण. समतल दर्पण म्हणजेच काय बघा प्लेन मिरर, म्हणजे जे आपली घरातील आरसा, घरातील आरसा त्याला म्हणतात. समतल आरसा म्हणा, मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, समतल आरसा. आता समतल आरसा म्हणजे तुम्ही बघा जर तुम्ही आरशाकडे बघितलेलं असते, आरशाकडं तुम्हाला हा वर केला की असं वाटतं की बघा हा हात वर केलेला आहे. आरशामध्ये उलटं दिसतंय का नाही. जसं की तुम्ही ह्या बाजूला काहीतरी डिझाईन असेल तर ते तुम्हाला दिसताना आरशामध्ये इकडे दिसते. म्हणजे जे निर्मित प्रतिबिंब जे कसं आहे ते कसं आहे उलटा असते, विरुद्ध असते. तर कसं समतल आरशामध्ये असते. प्लेन आरसा त्याला प्लेन मिरर असं म्हणतात. हिंदीमध्ये समतल दर्पण, समतल आरसा, प्लेन मिरर. त्यानंतर ट्रैफिक सिग्नल लाइटों में रोशनी के लिए LEDs का तेजी से उपयोग किया जाता है. LED वापरल्या जातात ट्रॅफिक सिग्नलमध्ये. जे तुम्हाला बघा लाल रंग, हिरवा रंग वरती असते, भगवा रंगाच्या LED असतात. सिटीमध्ये तुम्ही बघितलं असतील. त्याचं बघा LEDचा लॉंग फॉर्म काय असं विचारलेलं आहे, फुल फॉर्म काय विचारलेला आहे. तर त्याचा फुल फॉर्म लाईट एमिटिंग डायोड्स. लक्षात ठेवा हा येऊ शकतोय, लाईट एमिटिंग डायोड्स. लाईट इमिटिंग डायोड्स काय म्हणते, लाईट इमिटिंग डायोड्स. इमिटिंग ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक कितवा आता 21. 22वा प्रश्न. निम्नलिखित में से कौन सा पदार्थ स्वाद में कड़वा, म्हणजे टेस्टमध्ये कडू असते आणि जर त्याला तुम्ही काय बघा टच केल्यानंतर काय बघा साबणासारखं होतंय. असं वाटतंय की सारखं असं चिकचिकत आहे. तर कुठलं, तर ह्याच्यामध्ये काय बघा उत्तर आहे सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईड असं आहे की बघा जर तुम्ही टेस्ट घेतली तर एकदम कडू लागतंय आणि त्याला टच केलं तर साबणा जसं फेसाळ जसं असते ना तसं असतं सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईड NaOH सोडियम हायड्रॉक्साईड असेल. तसंच सोडियम बायकार्बोनेट असून दे, सोडियम बायकार्बोनेट पण तसाच असतोय. सोडियम क्लोराईड असून दे तसा असतोय. अमोनिया असू दे, अमोनियासुद्धा तसा असतोय. त्यानंतर निम्नलिखित में से किस पदार्थ में लॅक्टिक आम्ल पाया जाता है. तर लॅक्टिक आम्ल कशामध्ये मिळते खालीलपैकी. तर लॅक्टिक आम्ल मी तुम्हाला सांगतो कशामध्ये मिळते, दूध आणि दुधाचं पदार्थ, दूध आणि दुधाचे पदार्थमध्ये लॅक्टिक आम्ल मिळते. लॅक्टिक आम्ल असते. मग दूध असून दे, दुधाचा पदार्थ दही असून दे, तुम्हाला काही पण असून दे, ह्याच्यामध्ये लॅक्टिक आम्ल मिळणार. त्याच पद्धतीनं आंबवलेले जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये सुद्धा असते आंबवलेले पदार्थ म्हणजे डोश्याचं पीठ, जे डोश्याचं पीठ असते, डोसा असतोय त्याच्यामध्ये चीज असून दे, आंबवलेले पदार्थ जेवढं पण असतील ते त्याच्यामध्ये लॅक्टिक आम्ल मिळते. निम्नलिखित में से कौन सा रासायनिक परिवर्तन आहे, केमिकल चेंज, रासायनिक परिवर्तन कुठला आहे खालीलपैकी. तर कोयले का जलना, मोम का पिघलना, चीनी का पानी में घुलना, एल्युमिनियम को पिटकर एल्युमिनियम फॉइल बनना. त्याचं हे बरोबर उत्तर कोयले का जलना. रासायनिक परिवर्तन एवढंच तुम्ही लक्षात ठेवा की एकदा बघा ती प्रक्रिया झाली, एकदा ते झालं, कोळसा म्हणजे कोयला, तो कोळसा जळला, कोयले का जलना म्हणजे कोळशाचं जळणं. कोळसा एकदा जळला की त्याची राखच तयार होती, त्या राखेपासून परत कोळसा तयार होत नाही. म्हणजे एकदा कोळसा जळला की बघा जळला. त्याच पद्धतीनं जसं की बघा मेणबत्तीमध्ये काय होतंय, ती मेणबत्ती जळते आणि तिचं काय होते, जे सॉलिड असते की नाही, स्थायू असते, ते वरचं बाहेरचा भाग तो एकदम काय होतो, तो बघा लिक्विड सारखा होतोय. खाली बघा लिक्विड सारखा जमा होतंय बघा खाली, ते त्याची परत आणि मेणबत्ती तयार करता येते. त्याच पद्धतीत चीनी का पाणी में घुलना, म्हणजे जर साखर बघा पाण्यामध्ये मिसळली, तुम्ही दिसत नाही खरं, परत जर तुम्ही त्याला तापवलं की नाही परत त्याने साखर निर्माण होते. खरं ह्याच्यामध्ये एकदा कोळसा जळला, रासायनिक परिवर्तनामध्ये एकदा गोष्ट झाली की ती परत निर्माण होईल नाही.
हे भौतिक याच्यामध्ये होते. समजलं असेल थोड्या प्रमाणात. जब दो या दो से अधिक पदार्थ मिलकर एक नया पदार्थ बनाते हैं तो इस अभिक्रिया के प्रकार को क्या, म्हणजे दोन किंवा त्यापासून अधिक पदार्थ एकत्र येतात त्या प्रक्रियेला अभिक्रियेला काय म्हणतात, तर त्याला काय बघा संयोजन अभिक्रिया, मराठीमध्ये तिला संयोग अभिक्रिया म्हणतात. काय म्हणतात, संयोग अभिक्रिया. इंग्लिशमध्ये तिला काय म्हणतात, कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन म्हणजे एकत्र येणं, दोन किंवा अधिक पदार्थ एकत्र येतात. त्यानंतर 26वा प्रश्न, इन्फ्लुएन्झा रोग कुठल्या कारणामुळे होतोय, तर ते विषाणूमुळे होतोय. इन्फ्लुएन्झा रोग विषाणूमुळे होणारा रोग आहे हा. त्यानंतर बघा खालील प्रश्न महत्त्वाचा आहे, निम्नलिखित में से कौन सा कथन सजीवों के बारे में सत्य नहीं है, म्हणजे जे आपण सजीव आहे सर्व त्यांच्या बाबतीत कुठलं बाबा सत्य नाही आहे खालीलपैकी. तर पहिला प्रश्न पहिला काय बघा, सजीव वस्तू एक स्थान से दुसरे स्थान पर गती करते. बरोबर आहे, एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे सजीव जातात, म्हणजे हे काय बघा सत्य आहे. सजीव चीजे प्रजनन नाही करते. प्रजनन म्हणजे काय बघा उत्पादन. प्रजनन मराठीमध्ये काय बघा उत्पादन. उत्पादन म्हणजे एकापासून दुसरा जीव निर्माण करणं. सजीव निर्माण करतात जीव, ठीक आहे. त्यामुळे हे काय बघा चुकीचं आहे, हे सत्य नाही आहे, हे सत्य नाही. आणि हेच आपलं काय बघा उत्तर आहे, हे आपलं उत्तर आहे. सजीव प्राणी उद्दीपन के प्रति संवेदनशील और अनुक्रियाशील होते. संवेदनशील पण असतात ते, जसं की बघा काय पण लागलं वगैरे तर त्यांना कळते, संवेदना होते. सजीवांचा का विकास होत आहे आणि सजीवांची वाढसुद्धा होते. म्हणजे पहिलं तिसरं चौथं हे सत्य आहे सजीवांच्या बाबतीत, फक्त एकच काय बघा चुकीचं लिहिलेलं आहे आणि ते ओळखायचं होतं. निम्नलिखित में से किसे सूक्ष्म पोषक तत्व कहा जाता है, क्योंकि इसकी मानव शरीर को कम मात्रा में आवश्यकता होती है. हे कमी प्रमाणात मानवाच्या शरीराला लागते. व्हिटॅमिनची आवश्यकता माणसाला पाहिजे. जेवढे व्हिटॅमिन ए, डी, ई, के केवढी पण असून द्यात, बी, के केवढी पण असून द्यात, व्हिटॅमिन कमी प्रमाणात का असणार खरं मानवी बॉडीला ते लागतात, म्हणजे लागतातच. ठीक आहे. निम्नलिखित में से किसमें मुकुलन नामक विधि द्वारा प्रजनन होता है. अमिबामध्ये, हायड्रामध्ये, पॅरामेशियममध्ये की युगलिनामध्ये. बरोबर उत्तर आहे हायड्रामध्ये. हायड्रामध्ये मुकुलन नामक विधी प्रजनन उत्पादन कसं होतंय, तर हे मुकुलन नामक विधी आहे, अशा पद्धतीनं होते. मानव शरीर का सबसे बडी ग्रंथी निम्न में से कौन से, तर सगळ्यात मोठी ग्रंथी कुठल्या मानवाच्या शरीराची, यकृत. हे काय बघा प्रत्येकाला पाठ असणार आहे. ओके, अशा पद्धतीने विज्ञानाचं क्वेश्चन समजलं. आता गणिताचे क्वेश्चन. ओके, फास्ट जरा बघूया गणिताचे क्वेश्चन. बघा एकदम सिंपल असं दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये काहीच नाही. बेरीज आणि वजाबाकी करायची होती. तर 15 अधिक काय बघा 16 वजा 23 दिलेला आहे. 15 अधिक 16 किती असते 31. 31 वजा 23, 31तनं 23 गेलं की उरणार किती 8. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर होतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक काय बघा 32वा बघा. हे 6 छेदामध्ये 5 दिले, 7 छेदामध्ये काय बघा 15 दिलेलं आहे. तुम्ही त्रिकस गुणाकार करा. काय करा, त्रिकस गुणाकार. कोणाकोणाचा गुणाकार करणार, पहिला या 6चा आणि काय बघा 15चा गुणाकार. 15 सक्क 90. 15चा पाडा म्हणा, 15चा पाडा 6 पर्यंत म्हणायचा. 15 सक्क 90 हे अधिकचं चिन्ह आहे तसं लिहिलं. ह्या 7 आणि 5चा गुणाकार, 7 5 35 हे वरती अंशाला लिहायचं आणि खाली या दोघांचा गुणाकार. 15 5 75, फक्त 15चा पाडाच म्हणायचा आहे. 90 आणि 35, 90 आणि 35 किती झालं 125. भागाकारामध्ये 75. आता बघितल्याबरोबर 125 आणि 75ला भाग 25 जातोय. खरं तुम्हाला आला पाहिजे, तरीसुद्धा जायत नसेल तर 5 तरी भाग जातो हे समजते. ठीक आहे, 5 घालवा तर किती येणार बघा. 5 दुनी 10, उरलं किती, उरलं 2. 5 5 25, आलं किती 25. ठीक आहे. आणि इकडे इथे 5 1 5, उरलं किती 2. 5 5 25, आलं किती 15. परत 25 आणि 15ला 5 भाग जातोय. किती 5 5 25, 5 त्रिक 15, म्हणजे 5 छेदामध्ये 3 हे त्याचं बरोबर उत्तर येते. एकदम संक्षिप्त रूप देऊन टाकायचं आहे. समजलं तुम्हाला. त्रिकस गुणाकार करून संक्षिप्त रूप द्यायचं आहे. त्यानंतर प्रश्न काय बघा SCF विचारलेला आहे. कुणाचा 8 12 आणि 20चा काय करायचा आहे, आपल्याला मसावी काढायचा आहे. 8 12 आणि 20 असं लिहून घ्यायचं. कुठल्याही दोघांचा फरक घ्या. कुठल्याही दोघांचं काय करा, फरक वजाबाकी करा. कुठल्याही दोन संख्येचा याच्यामधल्या कुठल्याही दोघांचा. आपण 8चा आणि काय बघा 12चा मी सांगितले, कुठल्याही दोन संख्येचा वजाबाकी घ्या. 8 12तनं 8 गेलं की काय होतंय 4 होते. आता बघा ह्या 4 या तिघांनी भाग जातोय का बघा. 4 8ला भाग जातोय. 4 दुनी 4च्या पाड्यामध्ये 8 आहे, 4च्या पाड्यामध्ये 12 पण आहे. 4 त्रिकम 12 आणि 4 पंचा 20, 4च्या पाड्यामध्ये 20 सुद्धा आहे. म्हणजे 4 ह्या तिघांनी सुद्धा भाग जातोय. ह्याचा अर्थ 4 यांचा मसावी. 4 यांचा काय मसावी.
ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर यांची काय बघा सरासरी काढायची आहे. फक्त बेरीज करा आणि यांची सरासरी काढा. यांचं काय बघा बेरीज करा. 2 आणि 14 किती येते 16 येते. 16 आणि काय बघा 10 किती 26 आणि 2 28. 28 आणि 10 38. 37. 37 आणि 10 किती येते 47. 47 आणि वरचं 3 50. 60 येते. 60 एकूण किती जण आहेत 1 2 3 4 5 6. वरती बेरीज घेतली खाली भागाकारामध्ये 6 घेतलं. उत्तर किती येते 10 येते. तुम्हाला औषध काढायची हे काय बघा प्रत्येकाला आता सरासरी काढायची. सरासरी म्हणजे वरती सगळ्यांची बेरीज करा. बेरीज तुमच्या येणं करा कशी पण तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर काय बघा प्रश्न क्रमांक 35 बघा. हा प्रश्न एका स्कूलमध्ये 18 मुलं आहेत आणि त्याने एका विषयामध्ये 580 अंक प्राप्त केलेले आहेत. एक विषय आहे त्या विषयामध्ये सगळ्या मुलांचं इथं 580 अंक दिल्यात. हे एकाचं नवं तर हे 18 मुलांचं मिळून 580 अंक आहेत सगळ्यांचं. त्या विषयामध्ये सगळ्यांच्या मुलांनी किती बाबा कुणाला 30 पडला असतील, कुणाला 70 पडला असतील, कुणाला किती पडला असतील, कुणाला किती पडला असतील, असं 18 मुलांचं सगळ्यांची बेरीज ती 580 अंक आहे. त्याच पद्धतीनं 12 लडकियोने 620 अंक प्राप्त केला. 12 मुले आहेत त्या 12 मुलींचं सगळ्यांचं अंक त्या विषयामधलं किती आहेत 620. 12 मुलीमध्ये कुणाला जादा पडला असतील, कुणाला कमी पडला असतील, सगळ्यांचा अंक 620 आहे. तर तिथं तुम्हाला 30 विद्यार्थ्यांची ते सरासरी अंक काढायचं आहेत. बघा वरती काय करायची बेरीज. मुलासनी सगळ्यात किती अंक मिळाले त्या विषयामध्ये सगळे मिळून सगळ्याची बेरीज किती आहे 580 आहे. मुलीसनी किती मिळालं तर मुलीसनी काय बघा 620. मुलांचा अंक मुलींचा अंक सर्व अंक यांची बेरीज वरती अंशाला घ्यायची. एकूण किती जण आहेत मुलं किती जण आहेत तर मुलं किती आहेत 18 आहेत. मुलं 18 आहेत आणि मुली किती आहेत एकूण तर काय बघा 12. खाली हे करायचं. ठीक आहे. आता 580 आणि 720 यांची बेरीज. 580 आणि 720 यांची बेरीज. 0 8 आणि 2 किती बघा 10 आणि 5 11 आणि 12 1200 आणि काय बघा इथं 18 अधिक 12 18 अधिक 12 30. 0ला 0 निघून गेलं. 3 चौक 12 40 हे उत्तर. समजलं. एकदम सोपा प्रश्न आहे समजावून सांगितलेला आहे. सोपा प्रश्न जरी नसला तरी समजावून प्रश्न सांगितलेला आहे. ओके. 36वा प्रश्न बघा. 8% ऑफ म्हणजेच काय बघा इथं मराठीमध्ये चा असं देतात. 8%चा 250 बरोबर किती असं विचारलं जाते. ओके. काय म्हणतो मी मराठीमध्ये 8%चे 250 बरोबर किती असा प्रश्न येणार तुम्हाला मराठीमध्ये. तुम्ही 8% म्हणजेच काय बघा 8 भागाकारामध्ये 100. ज्यावेळी टक्क्याचं चिन्ह जाणार त्यावेळी 100 येणार. चा अर्थ गुणाकार असतोय आणि 250 घेणार. झालं. आता बघा या शून्याला ह्या शून्य गेली. आता 25ला आणि 10ला ह्या खालची कशानं भाग जातो या 25ला तर 5 दुनी 10 5 5 25. परत ह्या 2 8ला भाग जातोय. बे 1 बे बे चौक 8 आणि 4 आणि 5चा गुणाकार 4 5 20. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर उत्तर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 37वा प्रश्नामध्ये आपल्याला ABCचं गुणोत्तर काढायचं आहे. आपल्याला AB काय दिलाय 1:2. तो बघा Aच्या खाली 1 Bच्या खाली 2 लिहून घ्यायचं. पहिलं गुणोत्तर लिहून घेतलं A आणि Bचं. दुसरं गुणोत्तर कोणाचं आहे B आणि Cचं. B आणि Cचं गुणोत्तर काय आहे 3:4. ते कसं लिहून घ्यायचं बघा ह्या Bच्या खाली 2च्या खाली 3 घ्यायचा आणि त्याच्या समोर काय करायचा 4 लिहून घ्यायचा. अशा पद्धतीनं हे सोडवायचं. कसं लिहून घ्यायचं ते पण दाखवलं मी. तर 1चा आणि 3चा गुणाकार करायचा. पहिल्यांदा असं खाली. त्यानंतर 3चा आणि 2चा असं वरती आणि त्यानंतर 2चा आणि काय बघा 4चा करायचा. 1चा आणि 3चा गुणाकार किती येतोय 3 1 3 तो इथं लिहायचा. 2चा आणि 3चा किंवा 3चा आणि 2चा गुणाकार किती येतोय 6 झाला आणि 2चा आणि 4चा गुणाकार किती येतोय 8. ओके. म्हणजे समजलं तुम्हाला काय बघा असं खाली त्यानंतर वरती असं खाली असं खाली वरती असं खाली गुणाकार करायचा. 3 6 8 हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न काय बघा 38वा प्रश्न बघा. D आणि S समानुपातीमध्ये आहेत. अनुक्रमानुपाती म्हणजेच काय बघा मराठीमध्ये त्याला समानुपाती असं म्हणतात. म्हणजे D हा समानुपाती कसल्याच आहे Sच्या समानुपाती आहे. D Sच्या समानुपाती आहे. जर D वाढला तर S पण वाढणार. D कमी झाला तर S पण कमी झाला. समोरासमोर याला समानुपाती असं म्हणतात. आता बघा इथं मी तुम्हाला एक सांगतो D ज्यावेळी हे चिन्ह जाते हे चिन्ह जाते त्यावेळी बरोबर चिन्ह येतोय आणि इथे एक कॉन्स्टंट येतोय एक स्थिर येतो एक स्थिरांक. मराठीमध्ये त्याला स्थिरांक असं म्हणतात. आणि काय बघा हे यस आहे तसं आणि असं काय बघा एक सूत्र तयार होते. असं काय होते एक सूत्र तयार होते ज्यावेळी ते चिन्ह जाते त्यावेळी. ठीक आहे एवढं लक्षात ठेवा.
आता बघा इथं दोन कंडिशन दिलेल्या आहेत. पहिल्या ह्याच्यामध्ये पण हे सूत्र आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण काय बघा हे सूत्र आपल्याला वापरायला पाहिजे. पहिल्या ह्याच्यामध्ये काय दिलं आहे, यस बरोबर 36 आहे आणि डी बरोबर 6 आहे. यस बरोबर बघा डी बरोबर किती आहे 6, डीच्या ठिकाणी 6 टाकला. के यस बरोबर किती आहे 36 आहे, तिथं गुणाकाराचं चिन्ह. मला सांगा के आहे तिथं ठेवतो, म्हणजे के बरोबर 6 भागाकारामध्ये 36 आलं. कळते का नाही रे? किंवा बघा उलट लिहितो बघा 6 हे 36 इकडं गुणाकारात आहे, इकडे 6ला भागाकारात आलं, बरोबर काय बघा के झाला. आला नाही. आता काय बघा पुढं कसं करणार, पुढं करणार ह्याला संक्षिप्त रूप द्या. 6 एके 6, 6 6 36, म्हणजे के ची किंमत काय आली 1/6. ह्याच्यातनं आपल्याला के ची किंमत काढायची होती. आता काय बघा यस 48 झाल्यानंतर डी ची किंमत काय होईल मला सांगा. डी ची किंमत विचारल्या, डी बरोबर के ची किंमत 1/6. यस किती आहे तिथं 48, 6 एके 6, 6 7 42, 6 8 48, म्हणजे डी ची किंमत किती आली 8. ऑप्शन क्रमांक 3 त्याचं बरोबर उत्तर आहे. एकदम तुम्हाला काय बघा बेसिकमध्ये सांगितलं. त्यानंतर प्रश्न क्रमांक कितवा आहे हा 39वा प्रश्न आहे. तर 4000 पर सरळ व्याजावरला प्रश्न आहे. 4000 मुद्दल आहे, 10% वार्षिक दरानं, 2 वर्षांसाठी सरळ व्याज किती. सरळ व्याजाचं सूत्र आता तोंडपाठ तुम्हाला झाला असेल. एक प्रश्न येणार म्हणजे येणार. 2 शून्य गेल्या, 2 शून्य गेल्या, करायचं 40 गुणुले 10 गुणुले 2 ह्यांचा गुणाकार, अंकांकांचा गुणाकार 4 एके 4, 4 दुनी 8, 8 वरती या 2 शून्य, तर काय बघा हे 800. उत्तर ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40वा बघा. 4 घंटा म्हणजे 4 तास, 200 किलोमीटर दूरी म्हणजेच काय बघा मराठीमध्ये त्याला अंतर असं म्हणतात. करणेवाली चाल क्या होगी, चाल म्हणजेच मराठीमध्ये त्याला वेग असं म्हणतात. आणि वेग बरोबर काय सूत्र असते, वेग बरोबर अंतर भागाकारामध्ये वेळ हे सूत्र असते. वेग बरोबर अंतर भागिले वेळ. अंतर किती आहे 200 किलोमीटर एवढं अंतर आहे. वेळ किती आहे 4 तासाचा वेळ आहे. अरे साधा भागाकार करायचा होता, 200ला 4नं भागायचं होतं. 4 5 20 आणि ही 0 50 किलोमीटर प्रति आवर. 4 5 20 आणि ती 0. बघा हा डायरेक्ट फॉर्म्युला तुम्हाला विचारलेला आहे. ए वजा बी चा घनचा फॉर्म्युला. ए वजा बीचा घनचा फॉर्म्युला हा ए घन वजा 3a वर्ग बी अधिक 3ab वर्ग वजा बीचा घन. हा फॉर्म्युला कुणाचा आहे पाठ करा. ए वजा बीच्या घनचा, ए वजा बीच्या कंसाचा घन. आणि जर तुम्हाला ए अधिक बीच्या कंसाचा घनचा विचारला तर हा ए अधिक बीच्या कंसाचा घन हे वजाचा आहे. ए वजा बीच्या कंसाचा घनाचा फॉर्म्युला जो बघा हे. आणि जर तुम्हाला आता प्रश्न असा आला ए अधिक बीच्या कंसाचा घनचा, तर ए सगळं काय बघा अधिक अधिक त्याच्यामध्ये ए घन अधिक 3a वर्ग बी अधिक 3ab वर्ग अधिक बीचा घन. क्वेश्चन नंबर काय बघा 42वा बघा. यदि संख्याओं का योगफल 56 आहे, संख्यांची बेरीज, योगफल म्हणजे बेरीज, बेरीज किती आहे 56 आहे. त्याच्यातली एक संख्या दुसरीची 3 गुणी आहे. एक संख्या आहे ती दुसऱ्याच्या काय आहे तिप्पट आहे. कुणाच्या दुसरी संख्याच्या बघा एक संख्या कुणाच्या दुसरी संख्याच्या, त्या दुसरी संख्याला मी x मानली. दुसरी संख्या मी काय मांडली कुणाच्या दुसरी संख्येच्या तिप्पट दुसरी संख्या x मानली. तर मला सांगा पहिली संख्या काय असणार. पहिली संख्या ह्या बघा वाक्य दिले. एक म्हणजे पहिली संख्या दुसरी संख्येच्या 3 गुणी म्हणजे तिप्पट आहे. पहिली संख्या दुसरी संख्या x होती, तिची तिप्पट म्हणजे 3x. पहिली संख्या 3x होणार. समजलं. कुणाला काय मानायला पाहिजे हे सुद्धा समजलं पाहिजे. त्या संख्या कुठल्या कुठल्या आहेत तर उन संख्याओं में से तो उन 2 संख्याओं में से संख्या क्या है, बड़ी संख्या क्या है असं विचारलेलं असेल. बडी संख्या काढायची आहे, मोठी संख्या. तर बघा 56 त्यांची बेरीज दिलेली आहे. मला सांगा पहिली संख्या काय आहे 3x आहे, दुसरी संख्या काय x. ह्या संख्या ह्यांची बेरीज आणि बेरीज किती दिल्या 56 दिल्या संख्यामध्ये. 3x आणि x 4x झालं. 4x बरोबर 56. बघा इथं x ची किंमत काय येणार 56 भागाकारामध्ये 4 येणार. 4 एके 4 उरलं किती 1 4 चूक 16. x बरोबर काय बघा 14. म्हणजे जर त्यातली लहान संख्या विचारली होती तर 14 आला असतं. खरं काय बघा 3 गुणुले काय बघा 14. 14 एके 14 2 28, 14 त्रिक 42. 42 हे काय बघा मोठी संख्या असणार. 42 ही मोठी संख्या, लहान संख्या 14, दोघांची बेरीज 56. त्यानंतर क्वेश्चन नंबर काय बघा 43वा बघा. इथं काय बघा तुम्हाला दिले कोण ए कोण बी 60 डिग्री आहे. मला सांगा त्रिकोणाचं ह्यो असा त्रिकोण आहे.
त्रिकोणाच्या तिन्ही त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज किती असत्या? आंतरकोणाची 180 अंश. हा प्रश्न मागच्या वेळी येऊन गेला. आता बघा, हा कोण आणि हा कोण, यातला हा कोण 60 अंश असेल, हा कोण समजा 60 अंश असेल, राहिलेला साहजिकच हा सुद्धा कोण काय बघा 60 अंशच असणार की रे. एक कोण 60 असेल, एक कोण 60 असेल, तर तिसरा कोण किती असणार? 60च असणार. म्हणजे इथं सांगितले तिन्ही कोण समान आहेत. तिन्ही कोण समान असलेल्याला काय म्हणतात? समभुज. समभुज त्रिकोण म्हणतात. समान बाजू असलेला समभुज त्रिकोण. समभाऊ, मराठीमध्ये समभुज. समभुज असं म्हणतात मराठीमध्ये. समभुज, समभुज त्रिकोण. सम म्हणजे समान, भुज म्हणजे बाजू, समान बाजू असलेला त्रिकोण. आता इथं काय बघा, दोन रेखा आहे. x + 2y = 3 आणि 2x + y = 6 असं दोन लिनियर इक्वेशन दिलेले आहेत, रेषीय समीकरणं दिलेले आहेत. तर कुठल्या ह्याच्यामध्ये ते मिळतात, प्रतिच्छेद करतात असं विचारलेलं आहे. प्रतिच्छेदन बिंदू क्या होगा? तर तुम्हाला दोन एकचल समीकरणं आपण सोडवलेली असेलच. परत आणि सोडवून सांगतो. 2x + y = 6. 10वीला एकचल समीकरणं सोडवलेली असशीला तर तुम्हाला हे समजणार. आता बघा, ह्याच्यामधून कुणाला तरी x किंवा y, x असून दे किंवा y चल घालवायचा आहे आपल्याला. जर आपल्याला x घालवायचा आहे तर आपण काय करणार? xला समान करून घ्यायला पाहिजे. इथं 2x आहे आणि इथं फक्त x आहे. इथं 2x करण्यासाठी वरच्या संपूर्ण समीकरणाला 2 गुणायला पाहिजे. 2x इथं काय होणार? याचं 4y होणार आणि इथं किती होणार? 6 होणार. आता यांची आपण काय करू शकतोय? वजाबाकी. वजाबाकी करत असताना खालच्या समीकरणाची चिन्ह बदलतात. 2xचं 2x निघून गेलं. 4y मधनं y गेल्यानंतर किती होतंय? 3y. 3y = 6 मधनं 6 गेलं की उरलं 0. 6 + 6. मग y बरोबर काय येणार? 0 भागाकारामध्ये 3 आणि 0 भागाकारा 3 म्हणजे 0च. yची किंमत आली 0. बघा, इथं ह्याच्यामध्ये ही पहिली किंमत xची असते, दुसरी किंमत yची असते. मग yची किंमत 0 कशामध्ये? ह्या ऑप्शनमध्ये आणि ह्या ऑप्शनमध्ये. म्हणजे हे ऑप्शन आणि हे ऑप्शन निघून गेला. समजलं? yची किंमत 0. yची किंमत 0 ही कुठल्याही एका समीकरणामध्ये टाका. आता कुठल्याही एका समीकरणामध्ये, पहिल्यामध्ये टाका, दुसऱ्यामध्ये टाका, कुठल्याहीमध्ये टाका, किंवा तुम्ही चेंज केलेल्या बदललेल्या समीकरणामध्ये टाका. ह्याच्यामध्ये टाकूया. x + 2, yची किंमत किती? 0 = 3. म्हणजे x अधिक ही किंमत झालं बरोबर 3. त्याचा अर्थ xची किंमत किती? 3. म्हणजे 1चे 3. पहिलाच ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. हे ऑप्शन प्रमाणे सुद्धा सुटते. ऑप्शन प्रमाणे कसं सुटते दाखवतो तुम्हाला. काय करायचं नाही, डायरेक्ट हे ऑप्शन घ्यायचं. हे बघा, काही करायचं नाही. ऑप्शन प्रमाणे कसं सुटते तुम्हाला दाखवतो. एकदम सोपं असतं हे. बघा, हे पहिला ऑप्शन काय आहे? 3 आणि 0. ह्याच्यात ही x असते, ती 3ची किंमत, yची किंमत 0 आहे. तुम्ही ह्या तुम्हाला दिलेल्या ह्याच्यामध्ये टाकून बघा. हे काय करतंय? सॅटिस्फाय, म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू हे करते काय बघा. x + 2y तुमचं समीकरण आहे बरोबर 3. xची किंमत किती आहे? 3 आहे. अधिक 2 yची किंमत किती आहे? 0 = 3. म्हणजे 3 अधिक 2 0 ला गुणल्यानंतर 0 = 3. म्हणजे 3 = 3 आलं. डावी बाजू आणि उजवी बाजू बरोबर आलं. म्हणजे उत्तर काय बघा हेच असणार, ऑप्शन क्रमांक 1. आता या दुसऱ्या समीकरणाला सुद्धा काय बघा, ते समाधान करते काय बघायचं. त्याच्यामध्ये किमती टाकायच्या रे x आणि yच्या, बाकी काय करायचं नाही. आणि बरोबर चिन्हाच्या ही बाजू आणि ही बाजू समान आली पाहिजे. त्यानंतर काय बघा, घनाचं तुम्हाला क्षेत्रफळ विचारलेलं होतं. पृष्ठीय क्षेत्रफळ घनाचं पृष्ठीय क्षेत्रफळाचं सूत्र काय असते? 6a² हे घनाच्या पृष्ठीय क्षेत्रफळाचं सूत्र आहे. 6 × a, बाजू किती आहे? a म्हणजे बाजू. 6 × 6 आणि 6चा घन किती असतोय? 216 सेंटीमीटर². ऑप्शन क्रमांक 2. आता 46 एक प्रश्न तुम्हाला सांगतो. बाकीचे प्रश्न बुद्धिमत्तेचे तुम्ही काढा. ह्याच्यामध्ये सूत्र काय बघा, एकूण विद्यार्थी. मी तुम्हाला हा झालेला आहे प्रश्न. एकूण विद्यार्थी बरोबर कसं काढायचं? बरोबर डावीकडून स्थान अधिक उजवीकडून स्थान आणि हे बेरीज करून वजाबाकी 1 करायची. एकूण विद्यार्थी किती बघा, एका पंक्तीमध्ये 23 लडके, एकूण 23 मुलं आहेत. आणि त्याचं डावीकडून स्थान किती? 12 आहे. अधिक उजवीकडून स्थान आपल्याला काढायचं आहे. उजवीकडून स्थान हे आपल्याला काढायचं आहे. आणि ह्या कंसाला वजा 1. हे वजा 1 इकडे टाकूया. म्हणजे 23मधनं 1 गेल्यानंतर 23 अधिक 1 होणार. इकडे वजा 1 आहे, इकडे येऊन बेरीज होणार. म्हणजे 24 झालं. 24 = 12 अधिक उजवीकडून स्थान. आता बघा, उजवीकडून स्थान आहे तिथे ठेवूया. हे 12 तिकडे 24कडे टाकूया. 12 अधिक होतं, तिकडे जाऊन काय होणार? 24 - 12
24 वजा 12 किती येते? 12च येते. म्हणजे त्याचं उजवीकडून स्थानसुद्धा 12वं. आणि हे बुद्धिमत्तेचं काय बघा, तुम्ही प्रश्नपत्रिका काढा आणि हे प्रश्न सोडवा. अशा पद्धतीने मी संपूर्ण तुम्हाला क्वेश्चन पेपर सांगितले, कशा पद्धतीनं अभ्यास करायला सांगितले, येतोय ते पण सांगितले तुम्हाला, आणि अभ्यास करा. हे व्हिडिओ जर आवडलं तर तुम्ही काय बघा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, विद्यार्थ्यांना सांगा तुमच्या मित्रांना. ठीक आहे, आणि परीक्षेचा अभ्यास करा. चला.